करून दबा धरून बसलेले आहेत. या जरा पोलिसांना आमच्यावर कुठं कुठं मिळतात आम्ही दाखवतो, ट्रक ट्रक भरून येतात इथं, त्याच्याकडे लक्ष नाही पोलिसांचं, पण 3 ग्रॅमकडे लक्ष आहे. आणि ज्याच्याकडे आढळलं एका लेडीच्या पर्समध्ये, तिला जामीन द्या म्हणतात पोलीस, आणि ज्याच्याकडे आढळलं नाही त्याला PCR मागतात पोलीस. वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा सगळं प्लांट सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कारण मी सगळं काल कोर्टाची कारवाई वगैरे सगळं बघितलं, माहिती घेतली, त्याच्यात लक्षात आलं की ज्या महिलेच्या पर्समध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या तिला MCR झालेला आहे, पोलिसांनी त्यांचा जामीन होऊ दिलेला आहे. पण ज्यांच्याकडे काहीच सापडलं नाही त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीने प्रयत्न केला, याचाच अर्थ. आणि ज्याच्याकडे सापडलं त्याचं नाव 1 नंबर आरोपी असला पाहिजे, तो आरोपी खाली आहे. आणि ज्याच्याकडे सापडलं नाही खेवलकर त्याचा नंबर 1 नंबरला आहे. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लांटेड आहेत. हे काही न समजायला एवढी काही जनता थोडी नाही आहे. तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. महाजनांना वाचवण्यासाठी सरकारने केली असेल म्हणाले. बिलकुल असू शकतो, कारण महाजनांचं हनी ट्रॅपमध्ये महाजनांकडे बोट दाखवलं जातंय, त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे खऱ्या अर्थाने. जर असं आरोप असेल तर हे पहा, जसं सीतेनं परीक्षा दिली तशी मंत्र्यांनी परीक्षा द्यावी ना, पण मी नाही आहे त्याच्यामध्ये, हो त्या चौकशी असं म्हणायला काय प्रॉब्लेम मात्र, असं मंत्र्यांनी म्हणायला काय प्रॉब्लेम. मी काय आरोप नाही करत कोणत्या मंत्र्यावर, पण जर एखाद्याने आरोप केला असेल तर जशी सीतेची अग्निपरीक्षा झाली तशी अग्निपरीक्षा द्यायला काय हरकत आहे की द्या इन्क्वायरी. पण ती टाळायची आणि जो आरोप करतो त्याच्यावरच मला असं वाटतं अशा पद्धतीने आघात करायचा हे काही योग्य नाही. काल निवडणूक आयुक्तांनी मराठवाड्याची बैठक घेतली आणि त्यामध्ये असं संकेत दिले की अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर मनपाच्या होतील, कारण की मनुष्यबळ आणि इतर असंच होईल ना, एका वेळेस होणार नाही. कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या मग याला माझ्या माहितीप्रमाणे वोटिंग मशीन किती अवेलेबल आहे, मग त्या कोणत्या, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समित्या आधी होतील, नंतर नगरपालिका होतील आणि नंतर शेवटी महापालिका होतील असा माझा अंदाज. पोलिसांचा विषय काढला म्हणून तुम्हाला विचारतो, पोलीस फार तुम्ही म्हणतात 4 ग्राम पकडायसाठी ऍक्टिव्ह दिसतात, पोलिसांची कार्यक्षमता वाढवणं आहे ना, आता एक राज्य सरकारचा विषय आहे की सगळेच पोलीस दोषी असं मी म्हणणार नाही, सगळेच पोलीस चांगले नसतात असं वक्तव्य मुळीच करणार, काही असतात सगळ्या ठिकाणी, त्याच्यातलाच प्रकार नाही. सगळ्या पोलिसांवर मुळीच आरोप करत नाही. फरक पडायचा. ऑलरेडी ट्रेनिंग अशी होत असते पोलिसांची, अधिकाऱ्यांची, त्याला नव्याने काही करण्याची गरज नाही. ऑलरेडी ट्रेनिंग होत असते. आणि मला स्वतः सामान्य माणसाला काही तिकीट्स माहिती असतात तर पोलिसांना ते माहिती नसावे का. त्यामुळे काही सगळ्या ठिकाणी नासके आंबे असतात तसे पोलिसांमध्ये एक गट असू शकतो, पण सगळेच पोलीस असेचे असं आपण नाही म्हणता येणार आपल्याला, असं म्हणूही नाही. कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे अधिकारी आहेतच ना या पोलीस दलात. थँक्यू सर. थँक्यू. ते याचं काय झालं होतं त्या आपण साताऱ्याच्या केलं ना, 2 आरोपी अटक झाले, त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी झाली. दुसरा गुन्हा त्याच्या PSI भावावर पण गुन्हा दाखल केला. आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.